करमाळा तालुक्यातील जेऊर येथे 5 महिन्यापूर्वी जे आहे ते महिलेची एका 4.5 तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी झाली होती। यामध्ये करमाळा पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार दिली होती। अद्यापपर्यंत देखील त्याचा तपास झालेला नाही। त्या महिला बरोबर आहेत आपल्याबरोबर। ताई, काय सांगाल? तुमचं नाव काय? किती महिन्यापूर्वी चोरी झाली होती? किती चोरी झाली होती यामध्ये? माझे नाव उर्मिला आनंद कोंडलकर। 5 महिन्यापूर्वी माझी जेऊर स्टँडवर चोरी झाली। 4.5 तोळ सोनं चोरी गेल्यात। अद्याप करमाळा पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यांनी अद्यापही तपास केलेला नाही। डीवायएसपी मॅडमला मी उपोषणाचा अर्ज दिलेला आहे। त्यांनी 10 दिवसात नाही तपास केला तर करमाळा पोलीस स्टेशनला उपोषणाला बसणार आहे। ताई, किती तोळ तुमचं सोनं चोरीला गेलं? 4.5 तोळ गेल्यात। पोलिसांना विचारल्यानंतर पोलीस काय सांगतायत? आमचा अजून तपासच चालू आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी 5 महिन्यांपूर्वी आहे ते या महिलेची जी आहे ती सोन्याची चोरी झाली होती। याचं CCTV फुटेज असताना देखील करमाळा पोलिसांकडून अद्यापही कुठल्या प्रकारचा जो आहे तो तपास न केल्यानं महिला ही शेवटी वैतागून जे आहे ते त्या महिलेने जे आहे ते DYSP अंजना कृष्णा यांना उपोषणाचं जे आहे ते निवेदन दिलेलं आहे। 10 दिवसामध्ये यांच्या चोरीचा तपास न लागल्यास करमाळा पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्यात असल्याचा इशारा जे आहे ते या महिलेकडून देण्यात आलेला आहे। शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।